आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। माननीय नामदार भरतजी गोगावले यांचा काळ चालू झाला आणि ह्या इमारतीसाठी ह्या भाजी मंडईसाठी त्यांनी निधी आणला। 16 कोटी निधी हा त्यांनी नगरपालिकेकडे वर्ग केलाय असं त्यांचं वारंवार सांगणं असतं आणि जर तो निधी त्यांनी वर्ग केला असेल नगरपालिकेकडे तर नगरपालिकेचे जेसीओ असतील, नगरपालिकेची कोण जबाबदार कर्मचारी असतील तर त्यांनी ही भाजी मार्केट तात्काळ बांधून द्यावी, त्याचं काम चालू करून द्यावं, अन्यथा आम्ही या ठिकाणी साखळी उपोषण करू। महाड शहरातील जुनी भाजी मंडई जिनारवस्थेत असल्याने प्रशासनाने ती काही वर्षांपूर्वी पाडून टाकली होती। त्यावेळी इमारत धोकादायक बनली होती आणि कोसळण्याचा धोका वाढला होता। संभाव्य अपघात टाळण्यासाठी घेतलेला हा निर्णय निश्चित योग्य ठरला। मात्र मंडई पाडल्यानंतर अनेक वर्ष लोटूनही नवीन भाजी मंडई उभारण्याचे काम सुरू झालेले नाही। या विलंबाचा मोठा फटका भाजी विक्रेत्यांना आणि इतर लहान व्यापाऱ्यांना बसला आहे। मंडई नसल्याने त्यांना स्थिर जागा मिळत नाही। अनेकांना रस्त्याच्या कडेला किंवा तात्पुरत्या ठिकाणी व्यवसाय करावा लागत आहे। त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचणे, उन्हाळ्यात कडक ऊन सहन करणे आणि ग्राहकांना आवश्यक सुविधा न मिळणे अशा समस्या निर्माण होत आहेत। परिणामी व्यापाऱ्यांचा व्यवसाय घटत असून त्यांची उपजीविका धोक्यात आली आहे। नवीन भाजी मंडई उभी राहिली असती तर व्यापाऱ्यांना स्वच्छ, सुरक्षित आणि कायमस्वरूपी जागा मिळाली असती। त्याचबरोबर नागरिकांनाही नीटनेटकी व आधुनिक सुविधा असलेली बाजारपेठ मिळाली असती। मंडई संकुलामध्ये स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी याचसोबतच कमी दरात सामान्य नागरिकांसाठी लग्न समारंभ व कार्यक्रमासाठी हॉल उपलब्ध झाला असता। मात्र प्रशासनाने आजवर या विषयाकडे दुर्लक्ष केले असल्याचे चित्र दिसून येते। यामुळे व्यापारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे। अनेक व्यापाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की प्रशासनाने तातडीने नवीन भाजी मंडईचे बांधकाम सुरू केले नाही तर ते उपोषणाला बसतील। प्रशासनाने वेळेत निर्णय न घेतल्यास हा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो असा इशारा व्यापारी व नागरिकांनी दिला आहे। आता कसं होतं की सगळेच म्हणजे हे अडचण आहे प्रत्येकाच्या। तर तिथे आम्हाला कसे प्रशस्त गाळे होते, कोणते जिजामाता भाजी मार्केटला आतमध्ये आम्हाला गाळे होते, तिथे प्रशस्त गाळे होते, तिथे आम्हाला आमचा माल पण सगळा सुरक्षित राहायचा। आता तुम्ही बघाल इकडे तर हे सगळं असं विस्कळीत काम आहे, म्हणजे माल ठेवायला जागा नाही आहे प्रत्येकाला। म्हणजे शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाची जागा दिलेली आहे पण ती तेवढी जागा आपल्याला पुरवठ्याला होत नाही। एक हक्काचं आपलं जर तिथे हे असेल, भाजी मार्केट असेल तर त्या भाजी मार्केटमध्ये प्रत्येकाला आपल्याला हक्काची गाळे असली कसं आपल्याला हक्काचा माल आपल्याला व्यवस्थित ठेवता येतो, गिरायकाला माल चांगल्या पद्धतीचा देता येतो। या हिशोबाने आम्ही म्हणतोय की बाबा लवकरात लवकर आपलं व्हावं। आणि ही जी जागा आहे ही नगरपालिकेने आपली तात्पुरती आम्हाला दिली होती त्यावेळेला। ही नगरपालिकेची जागा ही आता त्यावेळेला ते अडगळीचं सामान वगैरे काय ठेवण्यासाठी तेव्हा वापरत असतील, पण तेव्हा कसं जेव्हा तोडली ती इमारत तेव्हा तो पावसाळा होता। पावसाळ्यात अचानक आम्हाला कुठे न्यायचं कुठे द्यायचं म्हणून त्यांनी आपलं तात्पुरतं स्वरूपाचं त्यांनी आम्हाला आपलं हे उभं करून दिलं होतं। पण आता त्याला पण बरीच वर्ष झाली ना। हे कसं आम्हाला तेव्हा सांगितलं होतं की बाबा एक वर्ष तुम्ही इथे काढा, आपण लगेच ते चालू करूयात म्हणून। पण ते 7 वर्षात गेले, चालू झालेलं नाहीये ते। लवकरात लवकर भाजी मंडई भाजी मंडई उभारण्यात आलेली नाहीये ते नवीन स्वरूपाची। तर त्यासाठी नगरपालिकेने लक्ष घालून आपली जिजामाता भाजी मार्केट जे आमचं होतं जुनं ते त्यांनी लवकरात लवकर आपलं बांधावं ही आमच्या सगळ्याच भाजी विक्रेत्यांची इच्छा आहे। जिजामाता भाजी मार्केट हे पडलंय हे प्रशासनाने बांधून द्यावं। पहिली गोष्ट म्हणजे इथं उन्हाळ्यामध्ये इथं सर्व नाशिवंत माल आहे, नाशिवंत मालामुळं इथे काही टिकत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे जर भाजी मार्केट झालं तर इथे जे स्थानिक आहेत त्यांना का आणखी भाजी मार्केटवरती लग्नाचं हॉल झालं तर आमचं व्यापार चांगला चालू शकतं। माननीय स्वर्गीय माणिकरावजी जगताप ज्या वेळेला आमदार होते त्यावेळेला ही वास्तू तुम्ही पाहताय ही भाजी मार्केटची वास्तू होती आणि ती काही कारणास्तव नादुरुस्त झाली होती, त्याचं काम चांगल्या पद्धतीनं झालं नव्हतं। ती त्यांनी योग्य वेळेला पाडण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यांनी आश्वासित केलं होतं आम्हाला की हे पाडतोय, ही इमारत ही वास्तू पाडतोय, पण तुम्हाला मी 3-3.5 वर्षामध्ये ही वास्तू बांधून पुन्हा
त्याच्यामध्ये तुमचे व्यवसाय परत साठवून देईन असं तिने आश्वासित केलं होतं. दुर्दैवानं त्यांचा आमदारकीचा काळ संपला. त्याच्यानंतर माननीय नामदार भरतजी गोगावले यांचा काळ चालू झाला आणि ह्या इमारतीसाठी, ह्या भाजी मंडईसाठी त्यांनी निधी आणला. 16 कोटी निधी हा त्यांनी नगरपालिकेकडे वर्ग केलाय असं त्यांचं वारंवार सांगणं असतं. आणि जर तो निधी त्यांनी वर्ग केला असेल नगरपालिकेकडे तर नगरपालिकेचे जे सीओ असतील, नगरपालिकेची कोण जबाबदार कर्मचारी असतील तर त्यांनी ही भाजी मार्केट तात्काळ बांधून द्यावी, त्याचं काम चालू करून द्यावं. अन्यथा आम्ही या ठिकाणी साखळी उपोषण करू. आम्ही आमचे जे भाजी मार्केटचे जे काही व्यापारी आहेत त्यांचे संसार उघड्यावरती पडण्याची आज वेळ आलेली आहे. आज तुमच्या माध्यमातून या गोष्टीवरती पुन्हा एकदा प्रकाश पडतोय. तुमचे आभार मानावेत. पण आज खरंच प्रकर्षानं ही भूमिका आम्ही सगळेजण मांडतोय. आणि जर का पुढच्या गणपतीपर्यंत जर भाजी मार्केट ही इमारत पूर्ववत आम्हाला करून दिली नाही तर आम्ही उपोषण करू. या ठिकाणी 2 मजली इमारत होती आणि 3ऱ्या मजल्यावरती टेरेसचा हॉल होता. गरिबांचे लग्न कार्य त्या ठिकाणी व्हायचे. गरिबांना एक हक्काचं हॉल होता. खूप कमी पैशामध्ये नगरपालिका त्या ठिकाणी तो जो हॉल आहे, तो जो सभागृह आहे ते कमी पैशामध्ये अवेलेबल करून द्यायचे, उपलब्ध करून द्यायचे. त्याच्यानंतर सर्वसामान्यांच्या मीटिंग, सर्वसामान्यांच्या सभा सुद्धा या ठिकाणी व्हायच्या. अतिशय चांगल्या पद्धतीचं असं मध्यभागी असलेलं ठिकाण होतं. ते ठिकाणात बघताय तुम्ही ओसाड झालेलं आहे, सगळं त्याची विल्हेवाट लागलेली आहे. तर शासनाला माझं विनंती नाही म्हणणार मी, पण याचा कुठेतरी गांभीर्यानं विचार करावा शासनानं या गोष्टीचा आणि आम्हाला न्याय द्यावा. अन्यथा आम्हाला न्याय मागण्यासाठी दुसरे पर्याय उपलब्ध करावे लागतील. हे आम्हाला शासनाला आमचं सांगणं आहे. ही कळकळ आहे. जर आमच्या हक्काचं स्थान या भाजी मंडईमध्ये जर झालं नाही, आज तिथे मानाचा गणपती बसतो, त्या गणपतीचं स्थान जर का तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिलंच नाही तर महाडकरांसाठी ही दुर्दैवाची बाब आहे, नगरपालिकेसाठी ही दुर्दैवाची बाब आहे. ज्या पद्धतीनं नगरपालिकेची इमारत मोठी झाली त्या पद्धतीनं हा हॉल व्हावा, हे एवढंच सांगणं शासनाला आहे. ब्युरो रिपोर्ट, माझे महाड, रायगड.